आपल्या परतरामध्ये एवढी खतरनाक कावड यात्रा निघाली म्हटलं की पुन्हा घाटामध्ये विशेष झाला नव्हता त्याचा. पुरे लोक इकडचे तिकडे झाले नव्हता भाऊ. एक दोन नाही, पुरे चार कावड निघाली म्हटलं. ते पण असे तसे नाही, पुरे खतरनाक विषय नव्हता आता. काय विषय पब्लिक सगळं सांगतो तेव्हा तुमच्या भावाला घ्या एकदा फॉलो करून. काय म्हणता मग पोट्टे हो, जय शिवराय. आज आपल्या परतरामध्ये एवढी खतरनाक कावड यात्रा निघाली म्हटलं. आणि हे आली होती राव आपल्या त्रिवेणी संगम पासून. आणि भाऊ चालली होती राव चिखलेश्वर महादेव मंदिर धामणगाव मध्ये. आणि हे होती राव बोलबम कावड यात्रा. तर प्रत्येक एरियाची भाऊ वेगवेगळी कावड यात्रा होती राव. महाकाल कावड संघ हे होती राव आपल्या तिरक चौक मधली. हिची थीम तर एवढी जबरदस्त होती राव की तुम्हाला मी काय सांगा. नंतर गेलो भाऊ आम्ही अचलपूर मध्ये. आणि इच्छा कावड मध्ये तर डायरेक्ट श्री जगन्नाथ पुरीचा डायरेक्ट रथच आणला होता बरं. पण एकच नंबर दिसत होतं पुरा माहोल. तुमच्यापैकी इथं कोण कोण आलं होतं एकदा कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका. नंतर गेलो होतो भाऊ मी गवळखेडा कुंभीच्या कावड यात्रेमध्ये. ते पण एकच नंबर होती ना दादा. कावड यात्रेमध्ये खाय प्यायचा तर काही विशेष नसते ना दादा. असं भरू असते इथं सगळं. केरे ज्यूस साबुदाणा खिचडी बापरे बाप काय सांगाव. तशी कावड चिखलेश्वर महादेव मंदिर पाशी आली. एवढी खतरनाक घाटात विषय झाला म्हटलं की ते वरतीच चढत नव्हती ना दादा. मग कशी बशी वरती गेली. मग मस्तपैकी गेलो भाऊ आम्ही मंदिरात. दर्शन वगैरे केले. तिथं बाजूला सुरू होतं राव मस्त भजन. आज तर आपल्याला एवढे सारे प्रेमाचे माणसं भेटले म्हटलं जे आपले व्हिडिओ भाऊ कंटिन्यू वाजत राव. तर सगळ्याला पहिले व्हिडिओ घेऊन घेतलं. तुमच्यापैकी या कावड यात्रेमध्ये कोण कोण होतं आणि कोणती कावड सगळ्यात बेस्ट होती एकदा कमेंट बॉक्स मध्ये टाकून द्यायचा. तर भेटून आले आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सध्या टाटा ना बाबा नाद करती का.